प्रिन्सिपल केबिन मध्ये किती भांडलास तुझ्या प्रेमासाठी, लाईक अ फायटर. माझा रिस्पेक्ट तुझ्यासाठी प्लस 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 होऊन गेलाय. तू आज प्रूव्ह करून दिलंस खरं प्रेम काय असतं ते. पण कमळी तर ती मला नाही म्हणाली ना. अरे तू वेडा आहेस का? ती इतक्यात कशी हो बोलेल? मुली इतक्यात हो बोलत नाही. इट्स अ होल लॉन्ग प्रोसेस. ही तर फर्स्ट स्टेप आहे. अभी तो बहुत कुछ होना है. हो आता बघ, आता ती तुझ्यावर चिडणार, तुझ्याशी बोलणार नाही. मग थोड्या दिवसांनी तिचा राग शांत होईल आणि मग स्वतःहून येऊन बोलायला लागेल आणि मग ती तुझ्याकडे रिटर्न पण येईल. शील कम बॅक आणि तिला यावंच लागेल तुझ्याकडे. येईल ती, पण तू हार मानू नकोस. पण प्रिन्सिपल सरांनी माझ्या हात उचलला यार. वाह, नाईस. हात उचलला म्हणून तू घाबरतोयस? अरे रिअल लवर काय काय बोलतात ते तर काय काय ते मून स्टार सगळं आणायला तयार होतात आणि तू एक मारला घाबरतोयस. मार? कुठे स्टार कुठे मार? तू हार नको मानूस, सांगते. ऋषी सर ते पण खूप चिडले होते माझ्यावर. ते मला रेस्ट्रिकेट करून टाकतील अशी लास्ट वॉर्निंग दिली आहे. रिअल प्रॉब्लेम हाच आहे. तुला अजून कळालंच नाहीये ते तुला असं का बोलले ते. का? आय थिंक ऋषी सरांना कमळी आवडते, त्यांचं प्रेम आहे. आणि ही गोष्ट जर खरं असेल ना तर ते तुला कसं सपोर्ट करतील. बट यू डोंट वरी, मी आहे ना, मी करेन तुझ्या प्रेमाला सपोर्ट. बिकॉज आय नो खऱ्या प्रेमासाठी ना भांडायचं असतं. खऱ्या प्रेमाला असं जाऊ नाही द्यायचं, ते मिळवायचं. आपण आपलं प्रेम मिळवायचंच. कळलं? येस. निंगे, अगं मी असं त्याला कधी काय बोललो बी नाही ना. आमच्यात कवा असा इशे झाला. मग तरी बी त्याच्या मनात माझ्याबद्दल असं कसं काय आलं? हे बघ, मला वाटतंय मी हसत खेळत बोलतो ह्याचा त्यानं वेगळाच अर्थ घेतला असणार आहे. अगं मी फक्त त्याला ऑल द बेस्ट म्हणलं आणि त्याला एकट्याला नाही सगळ्यांनाच म्हणतोय की मी. मग कमळे, तुझी काय बी चूक नाही. खरं प्रिन्सिपल सर त्याला मारत होते की नाही, तेव्हा तू बी त्याला 2 तरी ठेवून द्यायला पाहिजे होत्यास बघ. गुड थिंग. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे ना, आपल्या GS कमळीने ओपन केला आहे आणि खूप छान कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जे मुलं नीडी आहेत, ज्यांना गरज आहे, इकॉनॉमिकली थोडे वीक आहेत, त्यांना आपण या डोनेशन थ्रू हेल्प करतोय. इट्स अ गुड थिंग, राईट? सो प्लीज डोनेट इट. कमळी. अनिका, अरे वा, तू स्वतःहून या उपक्रमाची जबाबदारी अंगावर घेतलीस. लईच भारी बघ. डार्लिंग, तू यातलं कलेक्शन बघ. हा बॉक्स ऑलमोस्ट फुल होत आलाय. अनिका, हे डोनेशन माझ्याकडून. थँक्यू सो मच ऋषी सर. मला माहिती होतं या डोनेशन मध्ये सगळ्यात जास्त मोठं पार्टिसिपेट ऋषी सर करणार. थँक्यू सो मच फॉर दिस डोनेशन. तसं ऋषी सर, तुम्ही तुमचं एक प्रॉमिस पूर्ण नाही केलं अजून. तुम्ही मला बोलले होतात ना, तुम्ही मला डेटवर नेणार आहे, पण तुम्ही अजून नेलं नाही. कधी न्याल? अनिका, कॉलेजमध्ये होता आपण, भान ठेव त्याचं. असं काही होणार नाहीये. गो टू युअर क्लासरूम. ओके, सॉरी. डोनेशन? ऋषी सर, अहो तुम्ही असं का बोललासा तिला? आणि तुम्हीच तर प्रॉमिस केलं होतं ना हो. मग न्या की अहो. अहो बघा, अनिकात किती सुधारणा झाली आहे. डोनेशन प्लीज. आधी सारखी नाही राहिली होती.
आता आधी सारखी असती तर अख्खा कॉलेज डोसकर घेतला असतं. मग बघा आता, ना चिडली ना रागवली, शांततेत तिचं काम करून निघून गेली. तर आता तुम्ही तिचं मन मोडू नका प्लीज. कमळी ते सगळं बरोबर आहे, पण आपण कॉलेजमध्ये आहोत याचं भान अजूनही नाहीच आहे ना तिला. एनिवे, अनिका, थँक्यू. येस ऋषी सर. डेटवर काही जाणं पॉसिबल नाही होणार आहे. डिनरला जाऊया. वाव, थँक्यू सो मच सर. कॉलेजच्या बाजूला ना एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालंय. इव्हनिंगला तिथले रिझर्वेशन करू आपले. थँक्यू सर.